खेड तालुक्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेला हवामानातील बदल अजूनही कायम आहे। चाकण आणि राजगुरुनगरसह जवळजवळ तालुक्याच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात मध्यम ते मुसळधार पावसाने गुरुवारी 3 एप्रिल 2025 रोजी हजेरी लावली। चाकण व राजगुरुनगर व लगतच्या ग्रामीण भागात सायंकाळी 7 नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। खेड तालुक्यात अनेक भागात गुरुवारी दुपारीच मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पाऊस बरसला, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। मागील काही दिवसांत तापमानाने उच्चांक गाठला होता। तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता। मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे पाऱ्यात 5 ते 6 अंश सेल्सिअसने घट झाली। गेल्या 3 ते 4 दिवसांत हवामान पूर्णपणे बदलले आहे। आकाश ढगांनी व्यापलेले असतानाच गुरुवारी दुपारी आणि नंतर संध्याकाळपासून अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा पिकासह जनावरांच्या वैरणी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली, तर आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे। गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या खेड तालुक्यातील जनतेच्या जीवाला थंडावा मिळाला आहे। सध्या आंब्याचा सीझन सुरू असून झाडांवरील मोहर, काही ठिकाणी कैऱ्या आणि पाडाला आलेला आंबा यांच्यावर या अवकाळी पावसामुळे मोठा परिणाम होणार आहे। त्याचबरोबर कांदा, भाज्या व इतरही शेतपिकांना अचानक आलेल्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागू शकतं। शेतातील उभ्या पिकांना या पावसामुळे मोठा फटका बसण्याची भीती आहे।